नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका ऐतिहासिक स्थळाला भेट किंवा विजयदुर्गाची सहल या विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये निबंध पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिलेली आहे, मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। एका ऐतिहासिक स्थळाला भेट किंवा विजयदुर्गाची सहल। नाताळच्या सुट्टीत सहलीला जायचेच हा आमच्या घरातील अलिखित नियम आहे। यंदा आम्ही एकमताने विजयदुर्गाची सहल करण्याचे ठरवले, कारण 28 डिसेंबरला विजयदुर्ग आपला 800वा वाढदिवस साजरा करत होता। सहल म्हणजे आनंदाचा पूर, आणि आता तर जायचे होते एका प्राचीन दुर्गावर, त्यामुळे आमच्या आनंदाला महापूर आला होता। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर खारेपाटण ओलांडले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे हे गाव आपले स्वागत करते। या गावापासून 50 किलोमीटर अंतरावर विजयदुर्ग किल्ला आहे। खारेपाटण गावापर्यंत आम्ही आमच्या गाडीने गेलो, पण पुढचा वाळघोटण खाडीतील प्रवास मात्र आम्हाला नावेतून करावा लागला, कारण ही खाडी समुद्राला जेथे मिळते तेथेच विजयदुर्ग दिमाखात उभा आहे। दुर्गाच्या परिसरात आम्हाला एक वृद्ध गृहस्थ भेटले। त्यांनी आम्हाला त्या दुर्गाची संपूर्ण हकीकत सांगितली। 800 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला होता। नंतर वेळोवेळी या दुर्गाची सत्ता बदलत गेली। 1653 मध्ये शिवछत्रपतींनी या किल्ल्यावर आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली। हे सारे ऐकून आम्ही मोहरून गेलो। पु ल देशपांडे यांनी लिहिलेले कान्होजी आग्रे हे पुस्तक मी वाचले होते। तो सारा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला। या दुर्गावर अनेक सत्तापितासूंनी आक्रमणे केली, पण कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा यांनी मर्द मराठ्यांच्या सहाय्याने हा किल्ला अजिंक्यच ठेवला। हे आठवून मी त्यांना मनोमन मानाचा मुजरा केला। पण पुढे मात्र फंदफितुरीमुळे 1756 मध्ये विजयदुर्गावर इंग्रजांची सत्ता आली। विजयदुर्ग हा सागरी किल्ल्यातील वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे। या दुर्गाचे 20 बुरुज तर पश्चिमेला थेट समुद्रात उतरलेले आहेत, आणि उरलेल्या 3ही बाजूंना तटबंदी आहे। इंग्रजांनी या किल्ल्याला ईस्टर्न जिब्राल्टर असे नाव ठेवले। मात्र 10 महिन्यातच पेशव्यांनी विजयदुर्ग परत मिळवला। तो 1818 पर्यंत स्वराज्यात होता। असा हा विजयदुर्ग शिवछत्रपतींच्या अफाट दूरदृष्टीचेच प्रतीक आहे। या दुर्गाला 800 वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा तेथे 5-6 दिवस चालू होता। तेथील विविध कार्यक्रमांच्या धामधुमीत आम्ही सहभाग झालो व तृप्त मनाने घराकडे परतलो। तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट मध्ये सांगा, आणि या निबंधासाठी एक लाईक करा, आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। त्यांनाही या निबंधाचा खूप उपयोग होईल। त्यांना जर हा निबंध पाहिजे नसेल, एका ऐतिहासिक स्थळाला किंवा विजयदुर्ग
त्याला भेट दिलेली असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल। आणि अशाच व्हिडिओसाठी रजनी नेहरे या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।